जय श्रीराम. आदानी आप्पांना विनंती करते की त्यांनी क्रमशः अभिवचन सुरू करावं. जय जय रघुवीर समर्थ. 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज आपण जमत आहोत. सर्वांना अभिवादन. गुरूंना वंदन करतो, समर्थांना वंदन करतो. आपण 2 दिवसापूर्वी थांबलो त्यावेळचा अस्पृश्यता किंवा शिवाशिव आणि ती का पाळली जाते, तिचं स्वरूप काय होतं आणि मंत्रसिद्धी किंवा त्यासाठी का ती पाळली जात होती याचा विचार केला आपण. आता पुढचा भाग आहे तो वाचायला सुरुवात करतो. मंत्रसिद्धी राखण्यासाठी अस्पृश्यता पाळावी लागत असली तरी गेल्या 1100 वर्षात ही मंत्रविद्या, विशेषतः वैदिक मंत्रविद्या प्रकट नाही, हे खरे आहे. समुदायाच्या कल्याणासाठी तिचा उपयोग झाला आहे वा कोणत्या व्यक्तीवरील अन्याय मंत्रसामर्थ्याने दूर केले गेले आहेत असंही ऐतिहासिकदृष्ट्या माझ्या तरी वाचनात आलेले नाही. तेव्हा ज्या प्रकारची अस्पृश्यता आज पाळली जाते, या प्रकारची अस्पृश्यता पाळण्यास योग्य असा पुरुष सहस्रादी वर्षात एखादा तरी असेल की नाही याची मला शंका आहे. अन्न कुणी शिजवले आहे आणि अन्नाला कोण शिवले आहे हे लक्षात घेण्याचे काही महत्त्व आहे, हे निश्चित. पण अन्न कुणी मिळवले आहे, कसे आणि कोणत्या मार्गाने मिळवले आहे याचा विचार अन्नाच्या पावित्र्याच्या दृष्टीने करणे अधिक महत्त्वाचे आहे. ते न करता जर कोणी केवळ स्पर्शापुरता विचार करील तर ते शास्त्रदृष्ट्या उपयुक्त ठरेल आणि म्हणून काहींच्या संबंधात तो प्रामाणिक भाबडेपणा असला तरी पुष्कळांच्या संबंधात तो दंभाचारच आहे. हाच भाग थोडा निराळ्या पद्धतीने होऊ शकतो की घरी हे पाळावं, सकारात्मक दृष्टी यावी, हे होऊ नये, ते होऊ नये वगैरे म्हणून अवडंबर माजवलं जातं. परंतु घरात येणारा पैसा कुठल्या मार्गाने येतो, कसा येतो, आपण कोणत्या मार्गाने मिळवतो याचा जर विचार केला, त्या मार्गाने येणारे जे घरातल्या वस्तू आहेत त्याच्यावर होणारा परिणाम हा सगळा विचार केला तर निश्चित लक्षात येतो की या श्रीसुक्तामधल्यामुळे जी आमच्या घरी येणारी संपत्ती आहे, संपदा, केवळ संपदा म्हणून शब्द वापरले, संपदा म्हणजे फक्त पैसा नव्हे तर सर्व प्रकारची संपदा ही कशी यावी ह्या छान वर्णन केलेलं आहे. की ती वाजत गाजत हस्तिनाद प्रबोधिनी असं म्हणलेलं आहे. ती वाजत गाजत आमच्याकडे खुल्या मार्गाने आली पाहिजे, चांगल्या मार्गाने आली पाहिजे. तर हे करतो. मला एक वेळ आमच्या 30-35 वर्षे कार्यालयात काम करत असताना आमचे अधिकारी म्हणले होते की एखादं काम तुमच्याकडून झालं आणि ज्याचं काम झालेलं आहे त्याचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो आनंद तुम्हाला निर्भेळपणा उपभोगता आला पाहिजे. हा आनंद कधी उपभोगता येईल की त्याच्याकडून मी कुठलाही त्याचं काम केलं म्हणून कोणत्याही पद्धतीने मोबदला घेतला नसेल, अगदी साधा चहासुद्धा मी त्याच्याकडनं घेतला नसेल तरच तो निर्भेळपणा आम्हाला उपभोगता येईल. हे फार माझा 30-35 वर्ष झालं तर त्या अधिकाऱ्यानं सांगितलेलं वाक्य लक्षात येतं आणि त्या पद्धतीनेच आपण वागलं पाहिजे, हा त्यातला हे आहे. आणि आत्मस्तुतीचा दोष पत्करून सुद्धा म्हणतो त्या पद्धतीनेच मी वागलो गेल्यामुळे माझं आजचं जे जीवन आहे ते आनंदात आणि सुखात जात आहे. पुढे जाऊया. अस्पृश्य समाज जो चिडण्यासारखा दिसतो त्याला मुख्यतः हा दंभाचारच कारणीभूत आहे. ब्राह्मणाने उद्योगधंद्याविषयीचे बहुतेक सर्व नियम मोडले, त्यातील वर्जावर्ज लक्षात घेतले नाही आणि सोवळेवेळे सांभाळण्यासाठी रूढी मात्र कटाक्षाने पाळली. पेशव्याच्या उत्तरार्धात ब्राह्मण्याचा विशेष अधिपात झाला. ब्राह्मण राज्यकर्ते झाले ते एक वेळ क्षम्य मानले तरी अधिकारपदस्थ ब्राह्मणांनी आपले पावित्र्य कोणत्याही स्वरूपात सांभाळले नाही. सत्तेचे पालन काही वेळा तरी न्यायाला धरून केले नाही. मोंगल परवडले, मुसलमान परवडले, पण ही ब्राह्मणी राजवट नको असे लोकांना त्यावेळी वाटू लागले. इंग्रजांचे स्वागत आरंभी महाराष्ट्रात झाले ते यामुळेच. याला इंग्रजांची धूर्तता आणि लोकांचा अविवेकी अविचारी भाबडेपणा कारणीभूत असला तरी सत्ताधारी ब्राह्मणांच्या काही अनाचाराचा आधार या अविचारी स्वागताला हेतूभूत होता, हेही आपल्याला विसरता येणार नाही. या अधपतित काळाच्या जवळचे असल्यामुळे लोकहितवादी
आणि श्री ज्योतिबा फुले ब्राह्मण्यावर चिडले असले तरी त्यात नवल नाही. त्यांच्या लेखनाला या चिडीचेच अधिष्ठान प्रामुख्याने आहे. चिडलेल्या माणसाचा तोल सुटणे स्वाभाविक आहे. त्याचा प्रत्यय या दोघांच्याही लेखनात आढळतो. या दृष्टीने फुलेंचं गुलामगिरी किंवा आसूड ही पुस्तकं वाचावीत, की जो यांनी वर्णन केलं की का तसे ते बोलले होते, काय ते त्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे, ते सुद्धा पाहण्यासारखे आहे. अस्पृश्यता पालनामागची शास्त्रीय भूमिका सुटली, ते एक रूढी राहिली आणि तिचा काहीसा ताप केवळ हिंदू धर्मीय अस्पृश्यापुरताच मर्यादित राहिला. उच्चवर्णीय हिंदू व्यक्तीच्या बैठकीत ख्रिश्चन आणि मुसलमान वावरत असत. जे चालत असे ते अस्पृश्य गणले जात आणि महार मांगादी मात्र अस्पृश्य मानले जाई. गावातल्या सार्वजनिक विहिरीवर मुसलमानांनी पाणी भरले तर ती बाटत नाही, पण अस्पृश्यांनी पाणी भरताच ती अपवित्र होते. हे कसे योग्य ठरावे? उच्चवर्णीय म्हणवणाऱ्या समाजाकडून ही फार मोठी चूक झालेली आहे. अगदी ब्राह्मणांच्याही घरात मुसलमान नोकर असत आणि आहे ते. तो घराच्या सगळीकडे क्वचित स्वयंपाकघराखेरी व्यतिरिक्त मोकळेपणे वावरे आणि अस्पृश्यांनी अंगणात उभे राहिले पाहिजे. हा कोणता न्याय आहे? या अन्यायाचे प्रायश्चित आज आपण भोगतो आहेत. याला काही अपवादसुद्धा आहेत. एक उदाहरण सांगतो. आम्ही राहतो त्या भागातला एक ST कॉलनी म्हणून आहेत, ते नाव घेऊन सांगतो. तिथे एक कांबळे म्हणून राहत होते. अतिशय त्यांचं शास्त्रशुद्ध आणि स्वच्छ वागणं होतं. ते दूध घेतलं तर दूधसुद्धा ते गवळ्याकडचं दूध घ्यायचे, दूधचा गाळून घ्यायचे वगैरे ते, आणि त्यांच्यावर जवळजवळ म्हणावं तर सगळे ब्राह्मणी संस्कार होते. तर त्यांना मी विचारलं, हे तुमच्यात कसा काय हा बदल? तर त्यांनी जे उदाहरण सांगितलं, ज्यावेळा मी 45-46 सुमारास 11वीला होतो, त्यावेळा 32 शिराळमध्ये एक ब्राह्मणांचं घर होतं. त्या ब्राह्मणाच्या घरी मी वावरो 3-4 महिने. त्या घरात सवळीबाईसुद्धा होते, पण त्यांनीसुद्धा मला त्यावेळेला घरात ठेवून घेतलं होते, कारण खेडेगावामध्ये लांब असल्यामुळं शाळेचा अभ्यास करणं जमत नसं, म्हणून त्या घरात घेतले. त्या घरात माझ्यावर संस्कार झाले, त्यामुळं आज मी हा असा आहे हे सांगण्यासारखं आहे. त्याचप्रमाणे खरात तराळ अंतराळ हे पुस्तक पाहण्यासारखं आहे. त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. ते इथं नाही आहे, मी माझं ह्याच्यातलं सांगतो वाचनातलं. तर त्या काळी म्हणे एखादी मामणाची सुईण आमच्या महारवाड्यात यायची, बाळणपण करायची, नंतर जाताना म्हणायची कुणाला तर पोराला पाठवून दे. मग घरी यायची, अंगणात किंवा बाजूला येते त्याच्यावर डोक्यावर पाणी घालून तिला आत घेतलं जाईल आणि ती सुनेला म्हणायची, अगं सुनबाई, त्या पोराला एक द्रोणातून तूप भर आणि लिंबाचं लोणचं दे. ते पोरगं घेऊन ते घरी जायचं. त्यावेळेला ते अंतराळकार खरात म्हणतात की शिवाशिव पाळली जात असे, परंतु मनातनं ओलावा असे, आत्मीयता असे. ही आत्मीयता आम्ही स्वातंत्र्योत्तर काळात गमावून बसलो. हे उदाहरण अगदी पाहण्यासारखं आहे. आणि दुसरं एक त्यातलं उदाहरण आहे की निवडणुकीच्या वेळी मला गावात बोलवायचे. शंकरराव खरात म्हणतात, मला गावात बोलवायचे. 12-1 पर्यंत मी गावातनं फिरायचो आणि तथाकथित त्यावेळचे जे नेते असत ते म्हणे, शंकरराव पलीकडे महारवाडा आहे, तुम्ही जेवून या तिथनं, आपण दुपारी 4ला परत जमायचं आहे. पण एखादा हरिचलाल असा त्यांना म्हणला नाही की चला आमच्या घरी जेवायला चला. म्हणजे दोन्ही भाग असे समाज असतात. मग असे ते कांबळे ह्यांचं सांगितलं आणि आता हे शंकररावांचं सांगितलं, किंवा शंकरांचं सांगितलं की ती ब्राह्मणाची सूण कशी बोलायची आणि कसं लिंबाचं लोणचं आणि तुपाचा द्रोड आमच्याकडे त्या बाळंतणीसाठी द्यायचा. हा ओलावा होता त्यामध्ये. हा पाहण्यासारखा आहे. पुढे जाऊया. आज अस्पृश्यतेचा प्रश्न जो मुळात निर्माण झाला आहे त्याचे मुख्य कारण आर्थिक आहे. सामाजिक उपेक्षेतून जन्माला आलेली दीनदरिद्री अवस्था आणि तज्जन्य हालअपेष्टा जर अस्पृश्य समाजाला भोगावी लागली नसती तर तो समाज कदाचित इतका चिरडीला आला नसता. पुढारी म्हणुऱ्यांनी त्या समाजाच्या मनस्थितीचा नेमका लाभ उठवला आणि सर्वच समाजाला संघर्षाच्या गर्तेत ढकलले. परंतु यामुळे हा प्रश्न सुटण्याऐवजी तो अधिक अवघड होऊन बसला आहे. इंग्रजांनी हिंदू समाजातील बहुतेक उद्योगधंदे बळाने नष्ट केले. ते सर्व बहुतांशी शूद्रातिशूद्र जाती उपजातीतील लोकांनीच चालविले होते. परिणाम म्हणून हा वर्ग व्यवसायहीन झाला. त्याचा लाभ पुष्कळ प्रमाणात घटला.
आणि दैन्य दारिद्र्य त्यांच्या वाट्याला आले. पारतंत्र्यामुळे ज्याला त्याला आपल्यापुरतेच पाहून कसे तरी जगावे लागत होते, तेव्हा समाजाच्या इतर घटकाकडे आवर्जून लक्ष देणे अवघड होते. म्हणून अस्पृश्य वर्गाची अधिकच उपेक्षा झाली. त्यांना दैन्य भोगावे लागले. वैयक्तिक स्वभावामुळे क्वचित त्यांच्या वाट्यास छळ गेला. अस्पृश्य समाजातील काही चळवळ्या लोकांमध्ये जे द्वेषबुद्धीचे विष भरलेले दिसते ते मुळात परकीयांनी टोचलेले आहे. त्यामुळे शासन आणि समाज आणि समंजसपणा दाखविला, आपुलकीचा प्रत्यय आणून दिला, तर संघर्षाला निर्माण करणारा द्वेष नाहीसा होण्यास वेळ लागणार नाही. अस्पृश्यामध्ये जे शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सुधारलेले आहेत तसे आता आणखीन पुष्कळ आहेत. त्यांनी आधीच सुधारलेल्या वर्गात समाविष्ट होण्याचा प्रयत्न न करता आपल्या ज्ञाती बांधवात राहून त्यांना खाणे पिणे राहणे बोलणे वागणे या दृष्टीने सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण दुर्दैवाने तसे घडताना दिसत नाही. पुढारलेले अस्पृश्य स्वतःपुरतेच पाहतात, ब्राह्मणातून ब्राह्मण होतात, दैनंदिन व्यवहारात आपल्याच बांधवात मिसळत नाहीत. आपल्यातीलच मांग ढोर चांभार या इतर अस्पृश्यामध्ये समता समरसता निर्माण करण्याचा प्रयत्न तर करीतच नाहीत. त्यामुळे समस्या अधिकच जटिल झालेली आहे. पुढारीपण टिकवण्यासाठी चीड आणि द्वेष यांनाच प्रोत्साहन देण्याची वृत्ती आढळून येते. पण यामुळे हा प्रश्न सुटणार नाही हे लक्षात घेतलेले बरे. खरे तर सार्वजनिक ठिकाणची अस्पृश्यता जवळजवळ नष्ट झालेलीच आहे. सार्वजनिक विहिरीचा प्रश्न एक गाव एक पाणवठा या न्यायाने सोडविला पाहिजे. अस्पृश्यता मानल्या गेलेल्या वर्गाची आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नती होईल असा प्रयत्न केला गेलाच पाहिजे. पण मतांच्या राजकारणासाठी या प्रयत्नांना इतरावर केल्या जाणाऱ्या अन्यायाचे स्वरूप येते. तसे होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. सोय पाहताना आणि संधी देताना जाती सवेच परिस्थितीचा विचार करावा गेला पाहिजे. सोय आणि संधी थोडक्यात आरक्षण अनुवंशाने प्राप्त होणारा अधिकार होऊ नये. तसेच गुणवत्ता अगदीच दुर्लक्षली जाईल असेही स्वरूप या आरक्षणाला येता कामा नये. आरक्षण एकदाच उपयोगात आणावे. अधिकारक्रमाचा प्रत्येक पातळीवर त्याचा विचार करू नये. अन्यथा उलट दिशेने चीड आणि संघर्ष निर्माण होईल आणि तेही धोक्याचेच ठरेल. एक माझं कार्याचं उदाहरण देतो म्हणजे आणखीन लक्षात येईल. माझ्याकडे कार्यालयात मीच एका शिपायाची वर्ग 4 नेमणूक केली. तो ST-ND प्रवर्गातला होता आणि शिपाईनंतर नायकाचं पद असतं, प्रमोशनचं पद असतं आणि त्याला 3ऱ्या वर्षीच नायकाचं प्रमोशन दिलं गेलं. त्याच्या आधी लागलेले बरेचसे लोक होते, इतर मागासवर्गीयातले ते, पण त्याचा तिथं क्रम नव्हता, त्या रोस्टरप्रमाणे ते म्हणून त्याला दिलं गेलं. त्यामुळं आणि जवळ त्याची पुन्हा 30-35 वर्ष सर्व्हिस होती. म्हणजे 30-35 वर्ष त्यांनी पद त्याला दिल्या गेल्यामुळं इवन त्याच्यानंतर लागलेले त्याच्याच वर्गातले किंवा इतर जे मागासवर्गीय त्यांचं प्रमोशन रखडलं गेलं. ते जर सेवाज्येष्ठता आणि इतर जे हे पाहून जर दिलं असतं तर इतर अन्याय झाला नसतो. पण या दृष्टीने केलं होतं. पण एकदाच आरक्षण सुरुवातीला असावं, बढती श्रेणीत नसावं. हा जो वाक्य तसं मांडला गेला जरा स्पष्ट नाही, पण अशा पद्धतीने त्यांनी मांडलेला आहे. तो जर पाहता की त्या समाजातल्या लोकांवरसुद्धा इतरावर अन्याय होणार नाही आहे, पण तसं केलं जात नाही, हे दुर्दैव आहे. पुढे जाऊया. हिंदू समाजात जाती उपजातीचा प्रकार फार मोठा आहे. पण तो जातीभेद हिंदू संघटनेच्या आड येतो असे समजण्याचे काही कारण नाही. कोणत्याही प्रकारचे भेद असणार नाहीत असा समाज निर्माण करणे शक्य नाही. आणि जेथे जातीभेद नाहीत तेथे संघर्ष नाही असे काही आढळून येत नाही. तसेच जातीवरून संघर्ष झाले आहेत अशी उदाहरणे आपल्या इतिहासात नाहीत. परशुरामाचे प्रकरण जसे दाखवले जाते तसे ते मुळातच नाही. उन्मत्त राज्यकर्त्याविरुद्ध तो उठाव आहे. 1917च्या सुमारास रशियात क्रांती झालेली तेव्हा सामंत सत्तेला व तिच्याशी संबंधित असलेल्यांना जी वागणूक मिळाली त्याच्यापेक्षा काही परशुरामाचे वर्तन अधिक क्रूरतेचे नव्हते. परशुरामाच्या हातून जे काही घडले त्यातील दोषार्ह भागासाठी त्यालाही प्रायश्चित भोगावेच लागल्याचा उल्लेख आपल्या इतिहासात मिळतो.
रशियन क्रांतीच्या वेळी लेनिन जसा वागला त्यापेक्षा परशुराम काही वेगळा वागलेला नाही. फ्रेंच क्रांतीसुद्धा अशीच होती. संघटनेसाठी जातीभेद नष्ट केले पाहिजेत व त्यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले पाहिजे हे म्हणणे अयोग्य आहे. येथे जात शब्दाने मला वर्ण अभिप्रेत आहे. आपल्या देशात अलीकडे जातीचा फार बुजबुजाट झालेला आहे. तो नाहीसा होऊन समाज 4 किंवा 5 वर्णात विभागला गेला पाहिजे आणि जातीचा समावेश त्या वर्णात होऊन वर्णदृष्ट्या त्यांना एकरूपता आली पाहिजे. अर्थात हेही घाईघाईने घडणारे नाही. त्यासाठी शांतपणे विचार करून समंजस मार्गाचाच अवलंब केला पाहिजे. मग त्यासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या पायरीवर विवाह संबंधाचाही उपयोग होऊ शकेल. आपल्या समाजशास्त्राने वर्णसंकर होऊ नये अशी दक्षता घ्यावयास सांगितली आहे. हे वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि निषाद असे 5च आहेत. यांनाच पंचजन अशी संज्ञा होती. फार प्राचीन काळी अनुलोम विवाह पद्धती समाजमान्य होती. तिची मान्यता पुढे काढून घेण्यात आली. कारण वंशशुद्धीसाठी त्या तसा कटाक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे असे लक्षात आले. विवाह ही संस्था मुळात सामाजिक आहे. तिचे महत्त्व वैयक्तिक नाही, कारण ती सामाजिक कारणाकरता निर्माण झाली आहे. विवाह 2 व्यक्तींचा व्हावाच असला तरी विवाह आमचा व्हायचा आहे, त्यात इतरांनी वा समाजाने लक्ष घालण्याचे कारण काय असे म्हणण्याचा उद्धट विचार युवक-युवती मनातही आणू नये. मी असे का म्हणतो हे लक्षात येण्यासाठी वेगळ्या प्रकारचे एक उदाहरण सांगतो. समजून घेण्याच्या दृष्टीने ते सोपे जाईल आणि विषयात अधिक मोकळेपणाने लिहिता येईल. आपण प्रत्येकी जे अन्न खातो त्या खाण्यामध्ये प्रत्यक्ष जो आनंद आहे तो मुख्यतः चवीचा आहे, स्वादाचा आहे आणि ते सुख केवळ जीभ या अवयवाला मिळत असते. पण अन्न आवश्यक वाटण्याकरता जी भूक लागते ती काही जिभेच्या संतोषासाठी असत नाही. अन्न खाण्याची इच्छा होते ती सर्व शरीराच्या धारण पोषणासाठी. म्हणून अन्नाचे सेवन करताना शरीराच्या आरोग्याचा आणि तत्संबंधित धारण पोषणाचा विचार मुख्यतः केला पाहिजे आणि मग त्या मर्यादेत जिभेला खाद्यवस्तूची निवड करण्याचे स्वातंत्र्य देण्याची अडचण नाही. स्वादाचे सुख मला मिळते, चव मला कळते म्हणून मी मला आवडते तेच पाहिजे, तितके पाहिजे तेव्हा खाणार असे जीभ म्हणाली आणि तोच आग्रह धरला तर काय होईल? हे इतके स्वातंत्र्य जिभेला देता येईल काय? ते तिने घेतले तर त्याचे दुष्परिणाम काही काळानंतर भोगावे लागतात की नाही? आणि अशा स्थितीत त्या जिभेवर नकोसा स्वाद असलेली आणि कडू चवीची औषधे सोसण्याचा प्रसंग बळाने लादावा लागतो की नाही? विवाहाच्या संदर्भात असेच मानले पाहिजे. समाजाचा अखंड धारणेसाठी वंशवृद्धीचा विचार डावलून चालणार नाही. विवाह 2 व्यक्तींचा होणार असला तरी त्यांच्या मुळाशी असलेल्या कामतृप्तीचा संबंध व्यक्तीच्या ध्येयधारणेशी नाही, समाज जीवनाच्या सातत्यासाठी आवश्यक आहे. या गोष्टींची सुप्तासुप्त जाणीव असल्यामुळेच परस्परांच्या केवळ सुख देणाऱ्या 2 व्यक्तींचा विवाहप्रसंगी सर्व समाज उत्साहाने सहभागी होत असतो. कारण विवाह हा समाजाला टिकून ठेवणारा, अमरत्व देणारा विषय आहे. म्हणून त्यात सहभागी व्हावे असे समाजातल्या घटकांना वाटते. ते दोघे वधूवर परस्परांच्या सहवासात सुखी होणार आहेत. त्यांच्याशी माझा संबंध काय असे कोणाला वाटत नाही, कारण अप्रत्यक्षपणे ते माझ्या हिताचे आहे याची अबोध जाणीव प्रत्येकाला असते. 4 लोकांमध्ये बसून कोणी एकटा स्वादिष्ट पदार्थ खात असेल तर ते हेमटेपणाचे वाटते की नाही? तो खातो आहे, स्वादिष्ट पदार्थ चवीने सुखावला आहे, त्यामुळे दुसऱ्याला आनंद होतो असे कधी होत नाही. पण विवाह समारंभात तसे होते. त्यावरून विवाह संस्कार हा सामाजिक आहे, समाजाकरता आहे हे लक्षात येईल. अर्थात त्यासाठी समाजाच्या ज्या काही मानमर्यादा असतील आणि त्यांच्या आतच वैयक्तिक आवडीनिवडीचा विचार केला गेला पाहिजे. ही गोष्ट तरुण तरुणींनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. प्राचीन काळी प्रेमविवाह होत असत, पण तेव्हाही ही सामाजिक मर्यादा त्या प्रेमिकाकडून दुर्लक्षित जात नसे. कालिदासाच्या
अभिज्ञान शाकुंतलातला दुष्यंत शकुंतलेच्या सौंदर्याने मोहित झालेला असला तरी शकुंतला ही महर्षी कण्वांची मुलगी नाही, ब्राह्मण कन्या नाही हे समजल्यानंतर भवहृदय साभिलाषम असे तो म्हणतो. हीच गोष्ट बहुतीच्या मालती माधवाची. माधवाच्या असामान्य देखणेपणावर भाळलेली मालतीही माधवाच्या कुळातला विचार करते. तो स्वतःच्या कुळातला साजेशा घराण्यातील नसेल तर असफल प्रेमप्रसंगामुळे विरह संतप्त होऊन मृत्यूला कवटाळण्यासाठी ती सिद्ध आहे, पण माधवाशीच विवाह करीन असे म्हणत नाही. आवड निवड ही बहुतांशी संस्कारातून निर्माण होत असते, त्यामुळे संस्कृतीच्या नियंत्रणात ती राहू शकते. आवड निवड ही काही मूलभूत नैसर्गिक प्रेरणा नाही, त्यामुळे परिणामांचा विचार करून तिला इष्ट ते वळण लावता येते वा ती नियंत्रणात ठेवता येते. हृदरोगी मनुष्य तेल तूप टाळतो, मधुमेह मनुष्य मिष्टान्नाला स्पर्श करीत नाही, आम्लपित्त असलेला तिखट वर्ज करतो आणि तरीही ते बऱ्या प्रकारे आनंदाने समाधाने जगत असतात. असे नियंत्रण विवाहाच्या संदर्भातही पाळता येणे शक्य आहे. अन्नसेवनातले अपथ्य याची देही याची डोळा भोगावे लागत असल्याने पथ्य पाळण्याची जशी निकड वाटते तसे विवाहाच्या परिणामामुळे घडत नाही म्हणून वाटेल तसा वागेन म्हणणे शोभणार नाही. मी करीत असलेल्या कुकृत्याचे परिणाम पुढील पिढीमध्ये दिसून येणारे असतील तर मी अधिकाधिक सावध राहिले पाहिजे. अपराध एकाचा आणि शिक्षा दुसऱ्याला हे फारच अन्यायकारक आहे. त्याची जाणीव समाजामध्ये आहे, ती कदाचित नेणतेपणाने असेल, पण त्यामुळेच बौद्धिक पातळीवरचे प्रचार, सरकारी पुरस्कार आणि तथाकथित पुरोगामाकडून प्राप्त होणारे कौतुकाचे सत्कार यांच्यामुळे संमिश्र विवाहाचे प्रमाण 1% अस्तित्वात आलेले नाही. बेटीबंदी तोडावी म्हणून सतत उद्घोष करणारे पुढारीही स्वतःच्या मुलाचे विवाह केवळ जातच नव्हे तर पोटजात पाहून करतात. कोकणस्थाचीच विवाह करावा, कऱ्हाडा ब्राह्मणसुद्धा त्याच्यासाठी योग्य नव्हे अशा टोकाची भूमिका ते आचरणात स्वीकारतात, कारण संस्काराची समानता विवाहासमयी आवश्यक असते असे निमित्त ते पुढे करतात. संस्काराचा विचार व त्याचा प्रभाव हा दीर्घकालीन परिणामाने ठरवायचा असतो. पिढ्यानपिढ्यांच्या सातत्याने तो कार्यकारी होत असतो. हे लक्षात घेता विवाहसंबंधाच्या दृष्टीने किती सावधानता बाळगली पाहिजे हे कळेल. संकरच प्रजा गुणसातत्याच्या दृष्टीने अयशस्वी ठरते असा अनुभव आहे. म्हणून आपल्याकडे विवाहसंबंधीचे नियम उद्दंडपणाने मोडणे हे काही योग्य नाही. संस्कृती ही काही एका दिवसात तयार होणारी नसते. घराला रंग देणे इतके हे काम सोपे नाही. व्यक्ती स्वातंत्र्यातला प्रचार होत असला तरी आजही समाज मान्यतेच्या बाहेर जाऊन प्रेमविवाह करणाऱ्यांच्या वाट्याला उपेक्षा, तिरस्कार येतोच. काही वेळा तर ग्रामपंचायत अशा जोडप्याला मृत्यूदंडाची शिक्षा देते. ती कार्यवाहीत येते. जवळचे आपतेही दुःखी होत असले तरी अशा घटनेला ते अन्याय मानित नाहीत. या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक समाजातील सर्व घटकांनी लक्षात ठेवल्या तर परस्पराविषयी द्वेष निर्माण होण्यास कारण नाही. आपापल्या मर्यादा सांभाळून सगळेच वागतील आणि अशी ही विवेकशील वृत्ती सहजपणे निर्माण झाली की ती संघटनेला अनुकूलच ठरेल. संघटना होणे न होणे हे बाह्य परिस्थितीपेक्षा संबंधितांच्या मनोवृत्तीवर अवलंबून आहे. मनोवृत्ती विचारी, विवेकी आणि सौजन्ययुक्त असेल तर बाह्य परिस्थिती प्रतिकूल असताही संघटना टिकू शकते. एवढेच नव्हे तर बलवानही होऊ शकते. आणि वृत्ती जर आपल्यापुरते पाहणारी, स्वार्थी व त्यामुळे मत्सरी बनली तर त्यातून संघर्ष उभा राहतो आणि तो दुष्टतेच्या, क्रौर्याच्या पातळीवर पोचू शकतो. एकांगी विचार सोडून दिले आणि सर्व गोष्टींचा शांतपणे साधक-बाधक विचार केला तर प्रश्न सुटू शकतात, हे लक्षात ठेवले पाहिजे. अन्यथा पंजाबसारखी स्थिती निर्माण होते. शीख आणि शिकेतर हिंदू यांच्यामध्ये विवाह संबंध होत असत. सख्या भावातील एक शीख तर दुसरा वैष्णव संप्रदाय असे. थोड्याच वर्षापूर्वी तेथे वणवा पेटला होता. निर्दोष व्यक्तींची हत्या होत होती. विवाह संबंधाने प्रश्न सुटत नाहीत हे यावरून लक्षात ठेवता येईल. जातीभेदामुळे हिंदुस्थानच्या वाट्याला स्वातंत्र्य आले
आणि त्यामुळेच ते दीर्घकाळ टिकून राहिले असाही आक्षेप घेतला जातो, पण तो अवास्तव आहे. त्याला इतिहासाचा कोणताही आधार नाही. इंग्रजांचे पांढरे पाय हिंदुस्थानात लागण्यापूर्वी एक जात जात म्हणून दुसऱ्या जातीविरुद्ध संघर्षात उभी राहिलेली आहे अशी उदाहरणे नाहीत. पेशवाईतही तसे झाले नाही वा शिंदे होळकरांच्या मोठमोठ्या राजवटीतही तसे प्रसंग घडले नाहीत. उलट जातीभेदामुळे क्रूर, घातकी, धूर्त अशा परकीय आक्रमणाच्या दीर्घकालीन आघातानंतरही हिंदुस्थानच राहिला आहे. तेथील धर्म, संस्कृती, परंपरा पुष्कळांशी टिकून आहे. जातीभेदे असूनही जातीद्वेषाची उदाहरणे अगदी तुरळक आहेत. जी आहेत त्याची कारणे वैयक्तिक आहेत. पृथ्वीराज चव्हाणांच्या विरुद्ध घोरीला आमंत्रण देणारा जयचंद्र राठोड हा कोणी भिन्न जातीचा नव्हता. पृथ्वीराजाप्रमाणे तोही राजपूत होता. उच्चवर्णीय क्षत्रिय होता. राणा प्रतापाच्या विरोधात अकबरला सहाय्य करणारा राजा मानसिंग हा राणा प्रतापाच्या जातीचा होता, गोतातला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात विजापूरकरांना सहाय्य करणारे मोरे, घोरपडे, निंबाळकर हे सर्व शिवाजीराजांच्या प्रमाणे क्षत्रिय कुलवतून मराठेच होते. राजांच्या जवळचे नातेवाईकही त्यांच्या विरोधात होते आणि शिवाजीसाठी जीवार उदार होऊन हौतात्म्य पत्कारले बाजी प्रभू आणि मुरारबाजी हे जातीने प्रभू किंवा प्रभू होते. शिवाजीराजांचा अंगरक्षक जिवामाल हा जातीने न्हावी होता. विजयनगरचे साम्राज्य निर्माण झाले. ते 200 वर्षे टिकले. शेवटी गबाळेपणे आणि फितूर यांनी ते नष्ट झाले. त्या कालावधीतील कृष्णदेवराय यांची राजवट समृद्ध आणि समाधानी होती. पण त्या काळात वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था या आपल्या वैशिष्ट्यासह टिकून होती. तीच गोष्ट शिवाजीराजांच्या स्वराज्य स्थापनेची. त्यांच्यासाठी 8 मंत्र्यापैकी 6 ब्राह्मण, 1 प्रभू आणि 1 मराठा होता. पेशव्याच्या राजवटी त्यांच्या सरदारामध्ये ब्राह्मणेतरांचे आधिक्य होते आणि या ब्राह्मणेतर सरदारांची राज्ये आकाराने अधिक मोठी आणि श्रीमंत होती. जातीभेद विवाहापुरता विचारात घेतला जाई. राजकारणात तो पूर्वी कधी डोकावला नाही. आज मात्र लोकसत्तेच्या काळात निवडणुकीसाठी इच्छुक उभा करताना पहिला विचार जातीचाच केला जातो आणि चातुर्वर्ण आणि जातीभेद यांच्याविरुद्ध आरडाओरडा, अकांड तांडव चालूच असते. यातील घोर विसंगती पूर्णपणे उपेक्षली जाते. याचा खेद होतो. आश्चर्य वाटते. चातुर्वर्ण्यातील वर्ण हे शरीराच्या अवयवासारखे आहेत. समाजरचनेकरता स्वीकारलेल्या 4 वर्णांच्या शरीराच्या अवयवाची उपमा फार प्राचीन काळी दिली आहे. ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहुराजन्य कृतः उरु तदस्य यत् वैश्य पदाभ्याम शूद्रो अजायेत. आपल्याकडील 4 वर्ण हे परमेश्वराच्या विविध शरीर अवयवापासून निर्माण झालेले आहेत. शरीर अवयव जसे एकमेकाशी न भांडता परस्पर सहाय्यक होऊन शरीराची धारणा करतात, आपापली ठराविक कामेच आयुष्यभर करीत राहतात, त्याप्रमाणे समाजाच्या वर्णरूप अवयवाचेही असावे. पण ते तसे दिसत नाही. अवयवांना विचारशक्ती नसते, पण समाज घटकांना वा त्यातील प्रत्येक व्यक्तीला बुद्धी, भावना या असतात. म्हणून शरीर अवयवाप्रमाणे त्याचे सामंजस्य कसे टिकेल वा सहयोग कसा साधेल असा प्रश्न उत्पन्न होतो. आणि आजची परिस्थिती पाहता तो अत्यंत योग्य असाच आहे. प्रत्येक गट व कोणताही एक गट आपण समाजाचा एक भाग आहोत, म्हणूनच मुख्यतः सर्व समाजाकरता आहोत हे लक्षात न घेता अहंकाराने आणि स्वार्थी वृत्तीने केवळ स्वतःपुरता विचार करील तर हे असेच होणार. संघर्ष होणार, वाढणार आणि तो अस्वास्थ्य निर्माण करणार. आपण समाजाकरता आहोत हा विचार करून सर्व गट त्या विचारांच्या मर्यादेत वागतील तर संघर्ष आणि तज्जन्य अस्वास्थता उत्पन्न होण्याचे कारण उरणार नाही. आज जो लढा सुरू आहे ओबीसी आणि मराठ्यांच्या आरक्षणात ते पाहतो. एकमेकांना गावात याला बंदी करणं, त्यांची घरं जाळणं हा प्रकार या महिन्यात आपण पाहायला येते. की त्यामागचा उद्देश जर लक्षात घेतला, सामंजस्य लक्षात घेतलं तर तो होणार नाही आहे. पण तसं करत नाहीत, कारण राजकारण्यांना मतांसाठी असं करणंच भाग असतं, करत असतात. जाऊया पुढे. उपनिषदामध्ये या दृष्टीने एक बोधप्रद कथा आलेली आहे. 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये यांचे म्हणे एकदा भांडण जुंपले की शरीराची धारणा कोण करतो आणि त्यामुळे श्रेष्ठ कोण. प्रत्येक इंद्रिय आपापली भूमिका आणि महत्त्व आवेशाने प्रतिपादन करते. अर्थातच हा वादविवाद संपेना, भांडण मिटेना, कारण तेवढ्यापुरत्या प्रत्येकाचा पक्ष हा निवृत्त करणारच होता. शेवटी सगळे इंद्रिये ब्रह्मदेवाकडे गेली आणि त्याला
इंद्रियामध्ये श्रेष्ठ कोण याचा निर्णय देण्यास सांगितले. ब्रह्मदेव म्हणाला, मी निर्णय देऊ शकेन, पण त्याने तुमचे कोणाचे समाधान होऊ शकणार नाही. तुम्ही हा निर्णय पक्षपाताने दिला असेच मानणार, तेव्हा निर्णय तुमचा तुम्हीच घ्या. त्यासाठी मला एक युक्ती सांगतो. तुम्ही एक जण काही दिवस शरीर सोडून बाहेर जाऊन या व त्यामुळे शरीर जीवनाचे किती बिघडते, काय होते ते पहा. ज्याच्यामुळे शरीर धरणं अशक्य होईल तो श्रेष्ठ. इंद्रियाने त्याप्रमाणे केले, पण त्यातील एकेकाच्या अनुपस्थितीमुळे शरीरधारणा कशी तरी होतच राहिली. फारसे काही बिघडले नाही. पण इतराप्रमाणे प्राणाने जेव्हा प्रस्थान ठेवले तेव्हा मात्र भयानक परिस्थिती निर्माण झाली. अवयव निर्बल निस्तेज झाले, असून नसल्यासारखे झाले. तेव्हा त्या सर्वांना उजाडले व सर्वजण म्हणाले, प्राणदेवा, तुम्ही जाऊ नका. तुम्ही श्रेष्ठ आहात. आमची जी काही शक्ती आहे ती तुमचीच आहे, तुमच्याकरता आहे. इतर इंद्रियांच्या प्रमाणे वा अवयवाप्रमाणे प्राण हा काही मूर्त साकार नाही. तो स्वतंत्रपणे अवयवातून कोणाचे तरी कार्य करत असे दाखवता येत नाही. पण तो आहे हे निश्चित. सर्व इंद्रियांनी वा अवयवांनी त्याच्यासाठी आपापल्या क्षेत्रातील कामे योग्य रीतीने केली पाहिजेत. तरच प्राण कार्यक्षम राहील आणि शरीराची धारणा टिकेल. हा या कथेचा आशय लक्षात घेऊन सर्व घटक आणि व्यक्ती वागतील तर समाज उत्कृष्ट रीतीने नांदेल. धर्म आणि संस्कृती संपन्न, समृद्ध आणि समाधानी समाज जीवनाच्या प्राणस्थानी समरणे उपयोगाचे आहे. आता येथे प्रश्न येतो तो विचारशक्ती असलेल्या व्यक्तींचा. शरीराच्या अवयवाचे तसे नसते असे आपण गृहीत धरलेले आहे. याकरता शरीरशास्त्राचाही थोडा विचार करणे उपयुक्त ठरेल. शरीरामध्ये ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांच्या व्यतिरिक्त हृदय, यकृत, वृक्क, प्लीहा, मेंदू यांच्यासारखे कितीतरी अवयव आहेत. आपल्या प्राचीन शास्त्राप्रमाणे रस, रक्तादी 7 धातू याचे शरीर मानले आहे. अर्वाचीन शरीरशास्त्रज्ञ शरीराचे मूल घटक म्हणून 4 किंवा 5 प्रकारच्या पेशी म्हणजे टिश्यू मानतात. प्रत्येक लहान मोठा अवयव या वा शरीराचे भाग यामध्ये घटक म्हणून या 4 प्रकारातील बहुतेक सर्व गोष्टी उपस्थित असतात. आपण आपल्या शरीरामध्ये मेंदू हा सर्व प्रकारचे विचार करणारा असे मानतो. तो ज्या पेशींचा टिश्यूंचा घडलेला आहे त्याच पेशी शरीरात ज्ञानतंतूच्या रूपाने इतरत्रही असतात. अगदी हातापायातही आहेत. पण शरीरातील इतर अवयवामध्ये मेंदूच्या जातीच्या पेशी असतात. तेव्हा त्या विचारांचे कार्य न करता फक्त आदेश आणायचे व संवेदना पोहोचवण्याचेच काम करतात. शरीरामध्ये असणाऱ्या आणि वेगवेगळी कामे करणाऱ्या शरीर अवयव घडविणाऱ्या पेशी आणि कला या जातीने त्या आणि तशाच असल्या तर अवयव काही तशाच पेशींनी घडलेले असूनही एकमेकाशी कामे करीत नाहीत. प्रत्येक अवयवाचे कार्य अगदी वेगवेगळे असते. एक अवयव अन्न भक्षणाचे कार्य करतो तर दुसरा मलविसर्जनाचे कार्य करतो. डोळे पाहतात तर कान ऐकतात. हृदय आणि यकृत दोन्ही अवयव महत्त्वाचे, पण त्यांची कामे अगदी स्वतंत्र आहेत. त्यात आलटापालट होऊ शकत नाही. अवयवांना स्वतंत्रपणे विचारशक्ती नसल्यामुळे सगळे सुरक्षित चालले. मानव समाज तसे कसे होणार असा संशय आपण घेतो. मेंदूमधील जी पेशी विचारशक्ती बाळगते त्याच जातीच्या तशाच पेशी ज्ञानतंतूत असते आणि हे ज्ञानतंतू बोटाच्या टोकापर्यंत तसेच सर्व त्याच्यावर पसरले आहेत. त्याचे ठिकाणी मात्र विचारशक्ती नाही. ही विचारशक्ती नावाची गोष्ट आपण मानतो ती रसायनशास्त्र आणि पदार्थ विज्ञानशास्त्र यांच्या सहाय्याने यथार्थपणे सिद्ध करता येते काय? या दोन्ही शास्त्रांच्या आधारानेच वर्णन केल्या जाणाऱ्या शारीरिक क्रिया शास्त्राच्या आधारे तरी विचारशक्तीच्या निर्मितीची नीट सांगती लागते काय? या शरीरक्रियेच्या मुळाशीही तत्वतः रसायन आणि पदार्थविज्ञानच आहे आणि त्या दोन्ही शास्त्रांच्या आधारे केवळ क्रिया आणि प्रतिक्रिया तेवढ्या सिद्ध करता येतात. तेथे या क्रिया कोठेही आणि केव्हाही समान परिस्थितीत सारख्याच असतात. तेव्हा विचारशक्तीचे वर्णन या क्रिया प्रक्रियांच्या स्वरूपात नीटपणे करता येईल काय? खरे म्हणजे येणारच नाही, कारण क्रिया प्रतिक्रिया या जड आहेत आणि विचारशक्ती ही चैतन्याचा भाग असल्याने ती जेव्हा प्रकट होते तेव्हा एकाच घटनेची प्रतिक्रिया म्हणून भिन्न व्यक्तीमध्ये अगदी भिन्न
क्वचित परस्पर विरोधी विचारे व्यक्त होतात आणि त्या विचारांचे सामान्य परिणामही वेगवेगळे घडतात. सगळ्या माणसांना मेंदू असतो. मेंदूच्या पेशी स्वतंत्र सारख्याच असतात. शरीररचनाशास्त्राप्रमाणे त्यांची क्रिया सर्वत्र सारखीच व्हायला हवी, पण तसे होत नाही. याचे योग्य उत्तर काय? शिक्षण, परंपरा, प्रचार यातून घडणारे संस्कार हेच ह्या वैचारिक भिन्नतेला कारणीभूत आहेत की नाही? तेव्हा संस्काराने विचारांचं वळण लावता येते आणि विचारांना योग्य वळण लागले की समाज सुखशांतीने नांदू शकतो, हे आपल्याला मान्य करावेच लागेल. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो की इंग्रज हिंदुस्थानात येण्यापूर्वी आपल्या समाजामध्ये काय परिस्थिती होती? आज ज्या प्रकारचे संघर्ष आणि आपण प्रत्येही पाहतो, अनुभवतो, ते तेव्हा होते का? कोणत्या एका जातीचे दुसऱ्या जातीची जात वेगळी म्हणून वैर मानले नव्हते. भांडणे, मारामारी, हत्या झाली नव्हती. या संघर्षाची जी कारणे आज सांगितली जाते आहेत, ती कारणे त्या काळी होती की नाही? कारणे अस्तित्वात असूनही कार्य उत्पन्न झाले नसेल तर ते का? याचा विचार आपण शांतपणे करणार आहोत की नाही? आजच्या सर्व संघर्षाला त्या त्या गटाचे दारिद्र्य, अर्थात इतराकडून झालेले तथाकथित शोषण, तसेच एका गटाकडून दुसऱ्या गटाची होत असणारी मानहानी ही कारणे आहेत असे सांगितले जाते. आणि सर्व माध्यमांच्या द्वारे या विधानांचा पुष्कळ प्रचारही केला जात आहे. त्यामुळे ती खरीच असावीत असा दृढ विश्वास पुष्कळांच्या ठिकाणी उत्पन्न झाला आहे. या संदर्भात मी आपल्याला माझे 2 अनुभव सांगतो. हे लेखकाचे अनुभव आहेत. मी हिमालयात पुष्कळ प्रवास केला आहे. तेथे साधनहीनता आणि तज्जन्य दारिद्र्य ज्यांना भोगावे लागते असा समाज फार मोठा आहे. तरी चोऱ्या, दरोडे असे प्रकार तेथे नाहीत. जेथे मोठारी गेल्या नाहीत तेथे तर मुळीच नाहीत. परिवहनाच्या माध्यमातून विकास होतो हे जरी खरे, तर मग चोरीचे प्रमाण का वाढावे? मुक्तिनाथला जाताना 77 मैल जावायचे व 77 मैल व्यावायचे असा पायी प्रवास होता. रस्ता अवघड आणि विलक्षण चढ उताराचा. प्रतिदिनी 14-15 मैल चालायला लागे. त्यामुळे आम्ही अगदी दमून जात असतो. लहानशा खेडेगावात एखाद्या शेतकऱ्याच्या घराच्या पडवीत आम्हाला उतरण्यासाठी जागा मिळे. पडवी अर्थातच उघडी आणि रस्त्याच्या कडेला असे. आमच्या नेहमीच्या सवयीच्या दृष्टीने लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्यात असत. श्रमाने आम्हाला इतकी गाढ झोप लागली असे की गावंढळ भाषेत म्हणायचे तर आम्ही मढ्यासारखे पडत असू. कोणी आम्हाला उचलून नेले असते तर काही वेळ त्याचे आम्हाला ज्ञान झाले नसते. अशी आमची परिस्थिती असे असूनसुद्धा आमच्या सामानातील सुतळीचा तोड आहे त्या 12-13 दिवसाचा इकडचा तिकडा झाला नाही. एके ठिकाणी मी माझ्या पाठीवरची पिशवी विसरलो. त्यात काही कपडे, थोडे खाण्याचे पदार्थ आणि 60-70 रुपये होते. कोठे विसरलो हे आठवत नव्हते. परत येताना ज्याचे इथे मी ती पिशवी विसरलो होतो त्या खेडूताने मला पाहिले. तो बाबूजी टहरो, यहाँ आपकी थैली असे म्हणत माझ्या मागे धावत येऊन त्याने मला ती पिशवी दिली. मला आनंद वाटला. त्याहून आश्चर्य वाटले. मी त्याला काही भेट देऊ लागलो तर तो घेईना. मी असे काय विशेष केले आहे? तुमचीच पिशवी तुम्हाला दिली असे तो समजत म्हणाला. त्याची ही वृत्ती पाहून मी थक्क झालो. माझे अंतकरण भरून आले. जेमतेम निवारा मिळेल असे चंद्रमौळी घर. लज्जा लक्षणापुरते मळकट फाटके कपडे आणि एखाद्या वेळची भाकरी कशीबशी भागेल एवढे साधे अन्न त्याला उपलब्ध आहे. त्याने ती पिशवी, माझी पिशवी जशीच्या तशी परत करावी आणि ती परत करण्यात आपण काही विशेष सत्कृत्य केले आहे असंही त्याला वाटू नये. हा संस्काराचा कसा निर्माण होतो, हा सुसंस्कार कसा निर्माण झाला, तो त्या सर्व प्रदेशात प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी अगदी सहज स्वाभाविकपणे नांदत होता. म्हणून अगदी असहाय्य असलेले आम्ही सर्व वस्तूंनिशी सुरक्षित परत आलो. चोरी करण्याच्या वृत्तीमागे दारिद्र्य हे मुख्य कारण असे असते तर कसे म्हणायचे? आता माझा एक अनुभव सध्या मी वाचला. आपल्या सर्वांना माहीत असेल गोविंदस्वामी आफळे, राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून. ते एकदा कोकणात गेले होते आणि बोटीने गेली मुंबईतून नसे, पुण्यातून नसे, आणि ती हार्मोनियम पेटी होती ती एकाकडे होते आणि बाकीचे पकवाज म्हणा इतर काय सदस्य होते. आणि ज्याच्याकडे ती पेटी होती ती पेटी त्या समुद्रकिनारा बोट बंदरात तिथंच विसरली. नंतर पोचले, घरी येते आणि संध्याकाळी कीर्तनाची वेळ झाली.
तर पेटी कुठे नाही सुरे. अरे च्छा, पेटी बहुतेक तिथं विसरली. आणि आता संध्याकाळ झाली होती, संध्याकाळी तर जाणार कसे. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी ते गेले की ज्या ठिकाणी ती पेटी ठेवली होती तशीच ती पेटी होती, कोणीही हात लावला नव्हता. तसं पाहिलं तर आजच्यापेक्षा सुद्धा त्या काळात वरच्या आपण देशवारच्यापेक्षा कोकणात दारिद्र्याचं प्रमाण जास्तीच होतं. कुणाला ती पेटी नेता आली असती, काही करता आलं असतं, पण ते तसं त्यांनी केलं नाही. हे एक उदाहरण मला यावेळी आठवलं म्हणून सांगितलं. आता दुसऱ्या संदर्भात मी माझा अनुभव सांगतो. हा लेखकाचाच अनुभव. आमचे तीर्थरूप दादा म्हणजे दासगणू महाराज पंढरपूरहून परत जाताना अरण येथील श्री सावतेबा पडसाळी स्थानकाजवळील श्री कुर्मदास आणि परांड्याजवळील डोमगावचे श्री कल्याणस्वामी यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मग पुढे कुर्डीवाडीत इतरत जात असत. या प्रतिवर्षीचा कार्यक्रम होता. अरणहून कुर्डीला बहुधा बैलगाडीने जात असत. मी पायी चालत होतो. लहान होतो. माझे त्यावेळा 12-13 वर्षाचे असेल. माझी वाट चुकली. वाटचाल आणि ऊन यामुळे मला श्रमाने तहान लागली. उंचवट्यावर एक झोपडी दिसत होती. पाणी मिळेल या कल्पने मी तेथे गेलो. झोपडीत एक 50च्या वयाचा खेडूत चिलीम ओढीत बसला होता. मी त्याला प्यायसाठी पाणी मागितले. माझ्याकडे निरखून पाहून तो म्हणाला, तू बामणाचाच दिसतोस. मी धनगर आहे. माझे पाणी तू कसे पिशील. मी चालेल म्हणालो. तरी तो मला पाणी देईना. पण माझी स्थिती पाहून त्याला कनवळा आला आणि तो तांब्या व पोहरा घेऊन फरलांग फरलांगावरील विहिरीवर मला घेऊन गेला. पोहरा माझ्या हातात देऊन त्याने मला पाणी काढायला सांगितले. मी ते स्वच्छ गार पाणी प्यालो आणि शांत झालो. त्याने मला पडसाळीचा रस्ता दाखविला आणि तो परत गेला. त्याच्या धार्मिक कल्पनेप्रमाणे त्याने मला पाणी दिले नाही. तो धनगर स्वतःला ब्राह्मणाचा पाणी पाजण्याच्या पात्रतेचा मानित नव्हता. पण फरलांग उन्हातून अनवाणी माझ्या समागमे येऊन माझी सोय मात्र त्याने आपलेपणाने केली. या प्रसंगाचे स्मरण मला अगदी स्पष्टपणे नुकतेच घडल्यासारखे दिसते. त्यावेळी एक कथा होती. आमची वखार होती लाकडाची ते, आणि दुपारची उन्हाची वेळ होती. डांबरी रस्ता होता. ते लाकडं बाहेर उन्हात पडलेले असते. पण त्या गाडीवाल्याने मला चप्पल मागितलं. मी काय केलं, वडिलांचं चप्पल होतं त्याला दिलं. नंतर तो लाकडं सगळी उन्हातली होती, सगळे सावरीत आणून टाकली, माप घालायला लागला आणि ते वडिलांचं चप्पल मी वडील जिथं बसले होते तिथं ठेवलं. तो माझ्यावर भडकला. तो म्हणला, सावकाराचं चप्पल तुम्ही मला का दिलं. म्हणजे एक आदराची भूमिका होती की सावकाराचं चप्पल आमची घालण्याची पात्रता नाही. हा जो भाग होता तो पाहण्यासारखा आहे. पुढे जाऊया. या संदर्भात आणखी एक ऐतिहासिक उदाहरण सांगतो. श्री बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर या मागच्या पिढीला पूर्वीच्या प्रसिद्ध थोर गायकाच्या जीवनचरित्र हा प्रसंग आहे. ते गाणे शिकण्याकरता ग्वाल्हेरला पळून गेले. तिथल्या एका मुसलमान गवयाकडे त्यांचे शिष्यत्व पत्करून राहिले. जातीने ब्राह्मण असल्यामुळे गावातील काही ब्राह्मणांच्या घरातून मधुकरी मागून ते पोट भरीत. तो मुसलमान गायकी, माझ्या हातचे खाल्ले प्यायलेस तर तुला शिकवीन, नाहीतर नाही, असा हट्ट धरून बसला नाही. त्यांचे वय तेव्हा 15-16 वर्षाचे असेल. मधुकरी मागून एका घरातून बाहेर पडताना ग्वाल्हेरचे अलिजा बहादर शिंदे यांना धक्का त्या मुलाला लागला. एका ब्राह्मण मधुकरी मुलाला आपला स्पर्श होऊन त्याची मधुकरी विटाळली. या भावनेने श्री शिंदे सरकारांनी खेद व्यक्त केला आणि यापुढे मधुकरी मागू नकोस, तुझी सोय माझ्या मुतपाकखान्यातून होईल, असे त्याला आपलेपणाने सांगितले. जणू आपल्या हातून अजाणतेपणाने झालेल्या चुकीचे परिमार्जनार्थ त्या मोकळ्या मनाच्या कुलबंत पुरुषाने हे निरपेक्ष औदार्य व्यक्त केले. आता आपणच विचार करा की मधुकरी मागणाऱ्या एका लहान दरिद्री दरिद्री मुला चुकून स्पर्श झाला म्हणून ग्वाल्हेर संस्थानच्या सत्ताधारी राजाने आपली चूक झाली या कल्पनेने खेद व्यक्त करण्याचे कारण काय. हे कोणत्या बाह्य दडपणामुळे झाले तर तसे असते तर इतक्या मोठ्या सत्ताधारी व्यक्तीला ते दडपण झुगारून देणे अशक्य होते काय. बरेच चूक झाली म्हणून आपले सर्व अधिकार सोडून राजा मधुकरी मागास लागला नाही की मधुकरी अधिकारपदेही चढला नाही. हे जे घडले ते नियंत्रण कोणाचे. अर्थात हे नियंत्रण संस्कृतीने निर्माण केले आहे आणि
त्याची कार्य अगदी सहजपणे उत्स्फूर्त तरी झालेली आहे. माधुकऱ्याचा अहंकार जोपासला गेला नाही किंवा राजाला आपला अपमान झाला असे वाटले नाही. या संदर्भात श्री गोळवळकर गुरुजींनी विचारधन या पुस्तकात सांगितलेली घटनाही विचारात घेण्यासारखी आहे. एका इंग्रज अधिकारी रस्त्यावरून जात असताना समोरून नायडू नावाचे देशी अधिकारी त्याला भेटला. दोघांनी हस्तोलन केले, औपचारिक बोलणे झाले. इतक्यात त्या इंग्रजांच्या चपरासी मागे जवळ आला. त्याला पाहताच या नायडूने पुढे होऊन त्या चपराशाच्या पायाला स्पर्श करून त्याला नमस्कार केला. हे पाहून तो इंग्रज चक्रावला. तो म्हणाला, मी तुझा वरिष्ठ, माझ्याशी तू नुसते हस्तोलन केलेस. हा माझा चपरासी, तरी त्याच्या पायाला हात लावून नमस्कार, हा काय प्रकार आहे? नायडूने सहज सांगितले, साहेब, हा ब्राह्मण आहे म्हणून आम्हाला वंद्य आहे. या घटनेवर वेगळ्या विवरणाची आवश्यकता नाही. श्री गुरुजींनी सांगितलेल्या या घटनेला लाला हरदया या प्रसिद्ध क्रांतिकारकाच्या लेखनाचा आधार सांगितला आहे. एक गोष्ट इथे स्पष्ट केली पाहिजे, म्हणजे बुद्धिवादी सुधारक कसे बोलतात ते कळेल. यावेळी एक मला दुसरी आठवण आठवते सांगतो, ह्या पुस्तकातली नाही. शाहू महाराज कोल्हापूरचे एकदा रस्त्यावरून चालले होते आणि केशवराव भोसले गायक कोल्हापूर संस्थान त्यावेळचे ते चालले होते आणि शाहू महाराज म्हणले, काय त्यांची बायको घेऊन ते चालले होते फिरायला. तसे त्या काळात ते शक्य नव्हतं. त्या काळात 100-125 वर्षापूर्वी काय बाई लागून फिरताय तुम्ही ते? त्यांनी उत्तर दिलं, स्वतःच्याच बायकोला घेऊन हिंडतोय, दुसऱ्याच्या नाही. कारण शाहू महाराजांचं वागणं त्याच्या विरुद्ध होतं. म्हणजे राजाला बोलण्याला स्वतःला वाटलं नाही आणि शाहू महाराजांनी सुद्धा काही पुन्हा शिक्षा केली नाही. आपलं वागणं त्याच्या वागण्याला फरक त्याला जाणवला आणि ते सुद्धा सरळ देऊन गेले. म्हणजे मगाचे उदाहरण जे शिंदे सरकारनं सांगितलं की त्या मधुकरे लागलेला धक्का लागला आणि किती आपण हे झाल्यासारखं केलं, तेच वर्णन होतं. म्हणजे सुसंस्कृतपणा त्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या सगळे होता, हे पाहण्यासारखं आहे. भारतीय मजदूर संघाच्या काही नेत्यांनी धन्याने कर्मचाऱ्यांना कसे वागवावे, त्यांना कोणत्या सोयी असाव्या, सुट्ट्या वेतन केव्हा किती द्यावे याचे नियम सांगणारे शुक्रनीतीतील काही श्लोक उद्धृत केले. आपल्या आधी मजुरांची चिंता वाहणारे त्रिभुवनात कोणी नव्हते. आपणावाचून दुसरा कोणी नाही अशी दृढ अंधश्रद्धा असणारे साम्यवादी ते श्लोक पाहून खवळले, तंडू लागले आणि म्हणाले, हे श्लोक आमच्या विचाराचे अनुसरण करत श्रीभा वर्णेकरांसारख्या संस्कृत पंडितांकडून त्यांनी नव्याने रचून घेतले आहेत आणि प्राचीनतेच्या नावावर लोकांना भुरळ पाडित आहेत. साम्यवादी संप्रदाय असाच हट्टी दुराग्रही असतो. म्हणजे त्यांना कल्पना की संस्कृत सांगतो हे जुनं आहे असं नाही, तर तुम्ही असं वर्णेकरांसारख्या संस्कृत तज्ञावरून तुम्ही हे लिहून घेतलेत आणि जुने आहेत असं सांगण्याचा त्यांचा प्रकार होता. दुसऱ्याचे चांगले खरे असले आणि तरी ते त्यांना सोसत नाही. प्राचीन पद्धती संस्कृती याविषयी श्री बानी देशपांडे यांनी काही चांगले विचार मांडले. आपल्या या जावयांच्या लहानशा इंग्रजी पुस्तकाला प्रस्तावना देऊन श्रीपाद अमृत डांगे या वरिष्ठ साम्यवादी नेत्याने स्वतःची सहमती दर्शवली. हे बानी देशपांडे म्हणजे श्रीपाद अमृत डांगे कम्युनिस्ट नेते, त्यांचे जावई झाले. सारे साम्यवादी प्रक्षुब्ध झाले. त्याने आरडाओरडा केला आणि देशपांडे डांगे यांना द्रोही ठरवून पक्षाबाहेर काढले. तेव्हा श्री गोळवलकर गुरुजींनी थापाडे म्हणून निंदिणारेच नाहीत असे नाही, कारण हिंदू विचारसरणीचे त्या सर्वांना अस्थात्म म्हणजे अलर्जी आहे. गोळवलकर गुरुजींच्यावर चातुर्वर्णयवादी म्हणून टीकेचा अर्वाच्य भडीमार करणारा साम्यवादी गुरुजीपेक्षा अधिक चातुर्वर्णयवादी असलेल्या गांधींच्याही विरोधात मात्र मूग गिळून गप्प बसले. सुसंस्काराने संपन्न असलेली श्रद्धावंत माणसे कशी वागतात, कशी विचार करतात आणि त्यामुळे समाज धारण्यासाठी निर्माण झालेल्या वर्णव्यवस्थेतील नियमांचा तोल किती स्वाभाविकपणे सांभाळत जात होता हे या वरील उदाहरण लक्षात येईल. आपण आज विचारशक्तीचे आणि विकारांचे स्वतंत्रपणे जे मूल्यमापन करत आहोत ते इंग्रजांच्या प्रभावाखाली बुद्धी परस्परपणे निर्माण केलेल्या शिक्षणाच्या व प्रचाराच्या परिणामाने उत्पन्न झालेल्या विकृत अवस्थेतील आहे. एतद्दिशयांच्या मध्ये फूट पाडून त्यातल्या त्यात सुखाने राज्य करता यावे म्हणून इंग्रजांनी हे कौशल्याने निर्माण केले आहे आणि त्यांच्या धूर्ततेला आपल्यातील वैफल्यग्रस्त झालेली वा नेता होऊ इच्छिणाऱ्या शहाणी माणसे बळी पडली.
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा असे घडले. मनुष्य स्वतःला बुद्धिमान समजतो. मनुष्याच्या बुद्धीवर एक माणूसच असल्याने माझाही तुमच्या इतका विश्वास आहे. मनुष्य तर जीवसृष्टीचा विचार करता मनुष्य त्या सर्वात कितीतरी अधिक प्रमाणात बुद्धिमान आहे हे मान्य केलेच पाहिजे. पण आपण थोडा खोलवर विचार करा म्हणजे लक्षात येईल की बुद्धिमान माणसांच्या ठिकाणी एक मोठे वैगुण्य आहे. त्याला त्याच्या बुद्धिमत्तेचा उपयोग योग्य रीतीने करून घेण्यासाठी पदोपदी मार्गदर्शकाची संस्काराची आवश्यकता पडते. मनुष्यतर प्राण्यांच्या जीवनक्रम मार्गदर्शका वाचूनही आपल्या जातीच्या निसर्ग धर्माप्रमाणे सहजपणे घडत राहतो. माणसाच्या समाजात लहानपणापासून वाढलेले कुत्रे कुत्र्यासारखेच वाढते. माणसावर हा प्रयोग करून पहा बरे, काय होईल. एक उदाहरण विचार करण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरेल म्हणून सांगतो. ते नाकारता येण्यासारखे नाही. मनुष्याचे स्वरयंत्र अत्यंत विकसित आणि सर्व प्रकारचे वर्णध्वनी आणि स्वर निर्माण करण्यास समर्थ असे आहे. पण मनुष्याची भाषा कोणती? सिंहाची, घोड्याची, मांजराची, फार काय उंदराची जी काय असेल ती भाषा निश्चित आहे. काश्मीर ते कन्याकुमारी कोठेही जन्माला घोडा खिंकाळायचाच आणि कुत्रे भुंकावायचेच. गंगोत्रीला पुष्कळ कावळे आहेत, पण त्यांची कावकाव पुण्याच्या ओंकारेश्वराजवळ असलेल्या गोळा झालेल्या कावळ्यासारखीच असते. जाती उपजातीचे अंतर असेल तर घोडा वेगळेपणा दिसतो. विकसित स्वतंत्र असलेला बुद्धिमान्य मनुष्याचे असे का घडत नाही? या प्रश्नाचे उत्तर आपण कधी शोधले आहे काय? मनुष्य ज्या परंपरेत वा संस्कारात वाढतो त्याला जसे शिक्षण लाभते त्याचे परिणाम त्याच्या बोलण्यावर, त्याच्या वागण्यावर आणि विचार करण्यावर सतत होत असतात. मनुष्य बुद्धिमान खरा, पण एखादा अपवाद वगळता तो प्रचाराला बळी पडतो. हे त्याहूनही खरे आहे. त्यामुळे प्रकटने, प्रसिद्धके यांच्या आकर्षकतेनेच मूल्य आणि महत्त्व केवळ मनुष्य समाजातच आहे. ते दिवसेंदिवस वाढते आहे. दूरदर्शनावरील प्रसिद्धकांचे मूल्य काही क्षणासाठी लाखाची मोजावे लागते. हे मनुष्याच्या बुद्धिमत्तेचे लक्षण म्हणावे काय? यासाठी विचार स्वातंत्र्याचा विचार करता ते कोणत्या कारणाने, कोणत्या परिस्थितीत, कोणत्या संस्काराने उत्पन्न झाले आहे हे शोधावे लागेल आणि समाजाच्या शाश्वत हिताच्या दृष्टीने सुसंस्कार कसे घडावेत व परिस्थिती कशी पालटावी हे ठरवावे लागेल. विविधता व काहीशी तरतमता राहूनही तो वेगळेपणा वा भिन्नता परस्परांना बाधक होणार नाही. असाच विचार माणसांच्या अंतःकरणात येत राहील असे घडवणे संस्काराने शक्य आहे. हे कोणाच्याच लक्षात आलेले नाही वा असे कोणी करीत नाही असे मुळीच नाही. अनेक प्रश्न प्रसार व शिक्षण वा अभ्यासवर्गाच्या माध्यमातून किंवा ललित साहित्यांच्या द्वारे समाज आपल्या मताचा बनेल अशी साधने वापरत असतातच. साम्यवादी राष्ट्रे तर माणसांचा मेंदू धुवून काढून त्यावर आपल्या विचारांचा ठसा उमटवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात आणि त्यासाठी क्रूरतेचा भयानक पातळीवर ते उतरतात. भारतीय संस्कृतीने असा दुष्टपणा कधी केला नाही. अत्यंत समतोल विचाराने व प्रदीर्घ काळाच्या अनुभवाने समाजाच्या धारणेच्या दृष्टीने हितकर काय ते विवेकपूर्व निश्चित केले आणि तदनुकूल विचार व्यक्तीच्या अंतःकरणात निर्माण होतील अशी संस्काराची व्यवस्था केली. शारीरिक अत्याचार व मानसिक छळ याचा अवलंब केला नाही. कुणी तसे केले म्हणत असेल तर ते अवास्तव आहे. प्रचारतंत्राचा तो गोबेल्स प्रणीत प्रकार आहे. असलेले भेद संघर्ष निर्माण करणारे ठरतील असे विचार आपल्या अंतःकरणात परकीयांनी स्वतःच्या स्वार्थासाठी उत्पन्न केले. प्रत्येक विविधतेला त्यांनी विषमतेच्या आणि विरोधाच्या पुढे संघर्षाच्या पातळीवर नेऊन पोहोचवले. सातत्याच्या अनेक मार्गी प्रचाराने दामदंड भेदांचा उपयोग करून आमच्याच गळी उतरवण्यात ते यशस्वी झाले. आपल्या काही घोर प्रमादामुळे त्यांच्या या कृत्याला अनुकूल वातावरणात उत्पन्न झाले व निर्माण झालेले वैचारिक भूत आता पदोपदी आपल्या मानगुटीवर बसत आहे. माणुसकीला यत्किंचित बाध न आणता या संकटाचा परिणाम करणे शक्य आहे. दीर्घकाळापर्यंत अनेक दिशांनी परस्पर सहकार्याने आणि समन्वयाची दृष्टी ठेवून प्रयत्न करावे लागतील. हे घडणे अवघड आहे, पण अशक्य नाही. समंजस विवेकी समर्थ संघटना हे कार्य सुखाने करू शकेल.
पण त्याकरता सत्वाभिमानी प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे. परंपरेला पहिल्याच झटक्यात त्याज्य न मानता इतका दीर्घकाल ती टिकून राहिली आहे, या मागेही काही उपयुक्तता असलीच पाहिजे, ती शोधली पाहिजे. इतकी जाणीव जरी विचार करू इच्छिणाऱ्यांनी ठेवली तरी पुढचा मार्ग सरळ होईल. आपला पुढचा आणखी एक विषय स्त्री संबंधीच्या भूमिकेचा आहे. आधुनिक सुधारकांना खटकणारे न स्त्री स्वातंत्र्य हरती हे वाक्य मनुस्मृतीतील आहे. मात्र स्वातंत्र्य शब्दाचा जो अर्थ आपण सध्या घेतो तो तेथे अभिप्रेत नाही. हे लक्षात न घेतल्याने त्यांना नाना प्रकारच्या शंका कुशंका उगीच निर्माण होतात आणि मनूवर आक्षेप घेतले जातात. संपूर्ण श्लोक लक्षात घेतला तर स्वातंत्र्य शब्द कोणत्या अर्थाने वापरला जात होता ते समजेल आणि कदाचित मनूवरचे मिथ्यारोप उणीवतील. संपूर्ण श्लोक हा असा आहे. पिता रक्षते कौमारे, पिता रक्षते कौमारे, भर्ता रक्षते यौवने, भर्ता रक्षते यौवने, पुत्रस्तु स्थावरे, भावेन स्त्री स्वातंत्र्य अहरती. असा कुमारी असताना स्त्रीचे रक्षण पिता करतो, तरुणपणात नवरा तिचे रक्षण करतो, स्त्री वृद्ध झाल्यानंतर मुलगा तिचे रक्षण करतो. स्त्रीला स्वातंत्र्य योग्य नाही म्हणजे तिचे शोषण नाही अशी स्थिती कधीच असता कामा नये. यावरून आपण वापरतो त्या अर्थी स्वातंत्र्य शब्द येथे आलेला नाही हे निश्चित होईल. पूर्वीच्या काळी स्वातंत्र्य शब्दाला फारसा चांगला अर्थ नव्हता. संरक्षणविहीन, स्वैर्य, अमर्याद वागणे असा अर्थाने स्वातंत्र्य शब्द तेव्हा वापरला जात असे. कालिदासाने शाकुंतल नाटक ज्यांनी वाचले असेल त्यांना हे पटेल. दुष्यंतने नाकारल्यामुळे कण्व शिष्यांच्या मागोमाग माहेरी परतू इच्छिणाऱ्या शकुंतलेला शार्दूत म्हणतो, किम स्वातंत्र्यम अवलंबसे, मोकळी सुटलीस की काय, स्वैर वागू इच्छितेस काय, कोणत्या परिस्थितीत पतीचे घर न सोडता हेच तुला योग्य आहे. त्याला वाक्य चुकलं वाचताना पुन्हा वाचतो. कोणत्याही परिस्थितीत पतीचे घर न सोडणे हेच तुला योग्य आहे का. स्त्रीला सवरण्याची नितांत आवश्यकता आहे आणि ती स्थिती आपण सुधारलेली म्हणतो त्या काळातही तशीच आहे. ज्या काळात पंतप्रधान झालेल्या व राष्ट्रप्रमुखाच्या पदावर चढलेल्या 3-4 स्त्रिया आपल्याला माहीत आहेत, त्याही काळात परिस्थिती पालटली नाही. काही वर्षापूर्वी जागतिक महिला मंडळांच्या वतीने राष्ट्रसंघाकडे आवेदन केले गेले की जेव्हा कुठे युद्ध आरंभेल तेव्हा स्त्रियांच्या विशेष संरक्षणाची व्यवस्था राष्ट्रसंघाने म्हणजे युनोनी करावी. युद्धजन्य परिस्थितीत संबंधित लोकांवर अनेक प्रकारच्या आपत्ती येत असतात. या लोकसमाजात स्त्रियाही समाविष्ट असतात. तेव्हा राष्ट्रसंघाकडे आपल्या सर्वांची विशेष विनंती कशासाठी करावी. थोडा विचार केला तर कारण स्पष्ट होईल. पुरुषांच्या इच्छेविरुद्ध पुरुषावर लैंगिक अत्याचार मुळीच होऊ शकत नाही. पण स्त्री शरीराचे वैशिष्ट्य असे आहे की तिच्या आत्यंतिक इच्छेविरुद्ध पाशवी वृत्तीचा पुरुषाकडून एकामागून एक असे अनेक अत्याचार होऊ शकतात. त्या प्रकारच्या संरक्षणाची आवश्यकता पुरुषाला नसते. लैंगिक विकृतीचा विचार येथे करायचा नाही. तशी स्थिती अपवाद म्हणून संभवते. त्या प्रकारचे संरक्षण स्त्रीला असणे हे अत्यंत आवश्यक आहे. अर्थात तो संरक्षक असा असावा की ज्याच्यावर त्या प्रकारच्या अत्याचार संभवत नाही. म्हणजे स्त्री स्त्रीचे संरक्षण करू शकणार नाही. अर्थार्जनासाठी घराबाहेर पडलेल्या कार्यालयीन कामे करणाऱ्या स्त्रीवर कोणत्या प्रकारचे प्रसंगाला तोंड द्यावे लागते ते एका वृत्तपत्राच्या संपादकीयात स्पष्टपणे काहीशा विस्ताराने सांगितले गेले आहे. एका समृद्ध देशाच्या राष्ट्राध्यक्षाचे किस्से त्या संदर्भात जगभर चर्चिले गेले होते. त्यावरून ध्यानी येईल की विशिष्ट प्रकारचे संरक्षण आवश्यक आहे. तसे असेल तर त्याचे मूल्यही तिने दिलेच पाहिजे. हे मूल्य कोणत्या प्रकारे द्यावे त्याचा उल्लेख कोणत्या संस्थेने केला असेल तर त्याला स्त्रियांच्यावर पारतंत्र्य लादले आहे असे म्हणणे योग्य होणार नाही. या ठिकाणी थांबतो. उर्वरित भाग नंतर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. नाम कोण घेतोय?